हॅलो स्टुडंट्स, मी अनुराधा बनकर. आज आपण इंग्लिश विषय हा मातृभाषेतून शिकणार आहोत. कारण इंग्लिश विषय हा इंग्लिश भाषेतून शिकणं फार अवघड असतं. सो आपण आपल्या मातृभाषेतून शिकण्यासाठी ही प्लेलिस्ट सुरू केली आहे. आज आपण पोएम 1.4 ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज हे बघणार आहोत. ही पोएम विलियम शेक्सपियर यांनी लिहिलेली आहे. सो या पोएममध्ये आपल्या ह्युमन लाईफचे 7 स्टेजेस त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत. सो आपण स्टार्ट करूया हे पोएम. सो पहिल्यांदा आपण ह्या पोएमचं इंट्रोडक्शन बघूया, जे सेकंड पॅसेजमध्ये दिलेलं आहे. द पोएम इज टेकन फ्रॉम हिज प्ले ॲज यू लाईक इट. सो याच्यातून ही पोएम घेतलेली आहे, जी पोएम विलियम शेक्सपियर यांनी लिहिलेली आहे. हिअर ही कम्पेअर द वर्ल्ड टू अ स्टेज वेअर द ड्रामा ऑफ ह्युमन लाईफ इज एनेक्टेड. सो त्यांनी आपलं जे ह्युमन लाईफ आहे तर त्यांनी सांगितलं हा एक ड्रामा आहे आणि तो एका स्टेजवर आपण प्ले करतो. ओके, सो आपण बघूया आणि या स्टेजवर आपण काय काय रोल्स प्ले करतो. ओके, सो आपण पोएम स्टार्ट करूया. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज, म्हणजेच आपलं हे जे जग आहे ते म्हणजे एक स्टेज आहे. अँड ऑल द मेन अँड वुमन मिअरली प्लेयर्स, आणि या स्टेजवर सर्व मेन अँड वुमेन म्हणजे जेंट्स अँड लेडीज सगळे हे प्लेयर्स आहेत, कलाकार आहेत. दे हॅव देअर एक्झिट अँड देअर एंट्रन्स. सो आपण जेव्हा स्टेजवर कुठलाही रोल करतो तेव्हा आपण त्या स्टेजवर एंटर करतो आणि रोल प्ले झाल्यानंतर आपण एक्झिट करतो. तर इथं आपल्या ह्युमन लाईफमध्ये त्यांनी सांगितलं की एंट्रन्स आहे म्हणजेच आपली बर्थ होते आणि एक्झिट होते म्हणजे आपली डेथ होते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अँड वन मॅन इन हिज टाईम प्लेज मेनी पार्ट्स. सो आपण आपल्या लाईफमध्ये खूप सारे पार्ट्स म्हणजे खूप साऱ्या भूमिका बजावत असं त्यांनी सांगितलं आहे. हिज ॲक्ट्स बिंग 7 एजेस. सो याच्यामध्ये आपल्या त्यांनी जे ॲक्टिंग आपण या स्टेजवर येऊन जे ॲक्टिंग करतो तर त्याचे 7 एजेस आहेत असं सांगितलं, म्हणजे 7 टप्पे आहेत. सो पहिली स्टेज काय आपण ते बघूया. ॲट फर्स्ट द इन्फंट्स म्यूइंग अँड पोकिंग इन द नर्स आर्म्स. सो फर्स्ट स्टेजला आपण इन्फंट म्हणजे बेबी असतो. मुईंग अँड पुकिंग, मुईंग म्हणजे रडत असतो अँड पुकिंग म्हणजे वॉमिटिंग करत असतो इन नर्स आर्म्स. म्हणजे आपण बघा जन्म झाल्या आपण नर्स आपल्याला हातामध्ये घेतो त्यावेळेस आपण खूप रडत असतो. सो दिस इज द फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेज, देन द वायनिंग स्कूल बॉय विथ हिज सॅचेल अँड शायनिंग मॉर्निंग फेस क्रिपिंग लाईक अ स्नेल. सो त्यांनी सेकंड स्टेजमध्ये आपल्याला सांगितलं की आपण स्कूल बॉय असतो. वायनिंग म्हणजे आपण रडत रडत स्कूलमध्ये जात असतो. विथ हिज सॅचेल म्हणजे हातामध्ये स्कूल बॅग असते, सॅचेल मीन्स. अँड शायनिंग मॉर्निंग फेस, आणि आपण छान फ्रेश होऊन आपण स्कूलला चाललेलो असतो. बट क्रिपिंग लाईक अ स्नेल, पण जाताना पण त्यांनी आपल्या इथं स्नेल बरोबर कम्पॅरिझन केलं. स्नेल म्हणजे गोगलगाय, स्नेलसारखं आपण हळूहळू स्कूलमध्ये जात असतो. अनविलिंग टू स्कूल, आणि आपल्याला शाळेमध्ये जायची अजिबात इच्छा नसते तरी पण आपण जात असतो लाईक अ स्नेल. सो दिस इज द सेकंड स्टेज. सो फर्स्ट स्टेज होती इन्फंट, अंडरलाईन करा तिथे. सेकंड स्टेज इज अ स्कूल बॉय. आता आपण थर्ड स्टेज बघूया. अँड देन द लवर साईंग लाईक अ फर्नेस. सो आपण थर्ड स्टेजला लवर असतो, साईंग लाईक अ फर्नेस म्हणजे एखाद्या फर्नेस म्हणजे भट्टीनं जसा सुस्कार टाकत असते तसं आपण तो लवर असतो तो सुस्कार टाकत असतो. विथ अ वोफुल बॅलेड मीन्स सॅड सॉन्ग. सॅड सॉन्ग म्हणत असतो. मेड टू हिज मिस्ट्रेस, जे त्याने त्याच्या प्रेयसीवर बनवलं असतं. मिस्ट्रेस आयब्रोज. सो त्याने मिस्ट्रेसच्या आयब्रोजवर एक सॉन्ग बनवलेलं असतं, ते तो गात असतो. सो दिस इज द थर्ड स्टेज, लवर. फोर्थ स्टेज, देन अ सोल्जर फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स अँड बियर्ड लाईक अ पाड, जेलस इन ऑनर, सडन अँड क्विक इन क्वारल, सिकिंग द बबल्स रेप्युटेशन इवन इन कॅनन्स माउथ. सो हे फोर्थ स्टेजबद्दल दिलेलं आहे की या फोर्थ स्टेजमध्ये आपण सोल्जर असतो म्हणजे सैनिक असतो. फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स, आपण या स्टेजला खूप साऱ्या शपथा घेतलेल्या असतात. ओथ मीन्स शपथ घेतलेली असते की आपण हे करणार ते करणार, म्हणजे आपण चॅलेंजेस ॲक्सेप्ट करत असतो. बेअर्ड लाईक अ पाड, बेअर्ड म्हणजे त्या सोल्जरला बेअर्ड म्हणजे दाढी जी असते ती लाईक अ पाड मीन्स लेपर्डसारखे असते. जेलस इन ऑनर, ऑनर म्हणजे सन्मान मिळवण्यासाठी तो खूप जेलस असतो, म्हणजे त्याला मिळावं असं वाटतं. सडन अँड क्विक इन क्वारल, सिकिंग द बबल्स ऑफ रेप्युटेशन. सो रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तो क्वारल करायला तयार असतो, भांडण करायला तयार असतो. इवन इन कॅनन्स माउथ मीन्स चॅलेंजेस, म्हणजे किती चॅलेंजेस येऊ दे तरी पण तो रेप्युटेशन मिळवण्यासाठी
झगडायला तयार असतो. ओके. सो क्वॉरल मीन्स झगडणे. सो रेप्युटेशन मिळण्यासाठी तो क्वॉरल करायला तयार असतो. त्यासाठी तो कॅनन्स माउथ म्हणजे चॅलेंजेस पण तो ॲक्सेप्ट करतो. देन द 5th स्टेज. सो फर्स्ट स्टेज आपण काय बघितली? इन्फंट. सेकंड इज स्कूल बॉय. थर्ड इज लवर. फोर्थ इज सोल्जर. आणि आता 5th स्टेज. अँड देन द जस्टिस. जस्टिस म्हणजे इथे न्यायमूर्ती म्हटलेलं आहे, पण ॲक्च्युअली त्याचा मिनिंग इथं प्रौढ आहे. म्हणजे नंतर आपण प्रौढ होतो म्हणजे मॅच्युअर्ड होतो. इन फेअर राऊंड बेली विथ गुड केपन लाइंड विथ आईज सिव्हिअर अँड बेअर्ड ऑफ फॉर्मल कट फुल ऑफ वाईस सॉस अँड मॉडर्न इन्स्टन्सेस अँड सो ही प्ले हिज पार्ट. सो 5th स्टेजला आपण जस्टिस म्हणजे प्रौढ बनलेला असतो. इन फेअर राऊंड बेली. सो आपले राऊंड बेली म्हणजे पोट सुटलेलं असतं. विथ गुड केपन लाइंड म्हणजे एक्सेस फॅट्स असतात आपल्या पोटावर. विथ आईज सिव्हिअर आणि आपल्या डोळ्यांमध्ये एक गंभीरता दिसते. बेअर्ड ऑफ फॉर्मल कट केलेली दाढी असते. फुल ऑफ वाईस सॉस म्हणजे आपले विचार पण चांगले प्रगल्भ झालेले असतात, मॅच्युअर्ड झालेले असतात. अँड मॉडर्न इन्स्टन्सेस आणि आपल्याला आधुनिक सरणीचे विचार पण असतात. सो ही प्ले हिज पार्ट. सो या प्रकारे तो जो जस्टिस आहे तो त्याचा रोल प्ले करत असतो. देन द 6th स्टेज. The 6th stage shifts into the lean and slippered pantaloon with spectacle on nose and pouch on side. His youthful horse well saved a world too wide for his shrunk shank, and his big manly voice turning over towards childish treble pipes and whistle in his sound. So this is the 6th stage. सो 6th स्टेजला आपण काय सांगितलं त्यांनी? लीन अँड स्लीपर पॅन्टॅलून. सो त्यांनी स्लीपर घातलेले असते. पॅन्टॅलून म्हणजे पायजामा घातलेला असतो. विथ स्पेक्टॅकल ऑन नोज. नाकावर चष्मा असतो. पाऊच ऑन साईड म्हणजे साईडला एक पिशवी असते. तुम्ही बघितलं असेल या स्टेजचे लोक म्हणजे म्हातारे वार्धक्य ला आलेले लोक ते अशा प्रकारे राहतात. हिज युथफुल होज. सो त्याने युथफुल होज म्हणजे ते स्टॉकिंग्स घातलेले असतात. आपण सॉक्स म्हणूया त्याला. वेल सेव्ड अ वर्ल्ड. स्वतःला सेव्ह करण्यासाठी त्याने घातलेले असतात ते सॉक्स. फॉर हिज श्रंक शँक. आणि त्याचे जे पाय असतात ते थरथरत असतात. अँड हिज बिग मॅनली व्हॉइस टर्निंग अगेन टुवर्ड्स अ चाइल्डिश. सो त्याचा जो आवाज असतो तो आता लहान मुलांसारखा व्हायला लागतो. म्हणजे आधी मर्दानी आवाज असतो. मॅनली व्हॉइस म्हणजे मर्दानी आवाज असतो. तो आता त्याच्यामध्ये चाइल्डिश म्हणजे बालिशपणा यायला लागतो. लहान मुलांसारखे ते बोलायला लागतात. ट्रबल्स म्हणजे वीक पण होतो. पाईप अँड विसल्स इन हिज साऊंड. आणि त्याच्या आवाजामध्ये थोडीशी शिट्टी म्हणजे घशातनं घरघर ऐकायला येत असते. सो दिस इज द ओल्ड एज स्टेज. नाव लास्ट 7th स्टेज. लास्ट सीन ऑफ ऑल दॅट एंड्स इज अ स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री. तर लास्ट स्टेज म्हणजे आत्ताचं हे जे आयुष्य आहे त्याचं आता हिस्ट्रीमध्ये कन्वर्ट होणार असतं. आत्तापर्यंत त्यांनी जगलेल्या 6 स्टेजेस आहेत. अँड एक सेकंड चाइल्डनेस. आता त्याचं सेकंड चाइल्डनेस म्हणजे दुसरं परत बालपण यायला लागतं. अँड मिअरली ऑब्लिओन. सो ऑब्लिओन म्हणजे तो आता अनकॉन्शियस व्हायला लागलेला असतो. त्याला आजूबाजूला काय घडतं ह्या गोष्टी आता त्याला कळेनाशा व्हायला लागतात. सॅन्स टीथ, सॅन्स आईज, सॅन्स टेस्ट अँड सॅन्स एव्हरीथिंग. म्हणजे विदाऊट. सॅन्स मीन्स विदाऊट. सो आता त्याला विदाऊट टीथ म्हणजे आता त्याला दात नसतात. सॅन्स आईज म्हणजे त्याची दृष्टी गमावलेली असते त्याने. सॅन्स टेस्ट त्याला कुठल्याही गोष्टीची चव लागत नाही म्हणजे कुठल्याही संवेदना होत नाही. सॅन्स एव्हरीथिंग म्हणजे त्याला सगळ्या संवेदना आता त्याच्या नष्ट झालेल्या असतात. सो अशी ही 7th स्टेज आहे. ओके. तुम्हाला ही पोएम कळली असेल. ओके.